अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा बोंघळ कारभार उघड. ब्रेन स्ट्रोकग्रस्त पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती. अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. ब्रेन स्ट्रोक आलेल्या पतीला उपचारासाठी घेऊन आलेल्या एका आदिवासी महिलेला रुग्णालयात व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने तिने अक्षरशः आपल्या पतीला पाठीवर घेऊन विविध विभागामध्ये भटकंती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोला जिल्हा शासकीय रुग्णालय हे अकोल्यासह बुलढाणा, वाशिम आणि परिसरातील अनेक जिल्ह्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र मानले जाते. मात्र येथे रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. अशातच एका आदिवासी महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या पतीला अचानक ब्रेन स्ट्रोक आल्याने ती त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन आली होती. मात्र रुग्णालय परिसरात कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा उपस्थित असतानाही कोणाकडूनही तिला मदत मिळाली नाही. रुग्णाला तातडीने उपचार विभागात नेण्यासाठी व्हीलचेअर आणि स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे एका हातात लहान मूल, खांद्याला बॅग आणि पाठीवर आजारी पती अशा अवस्थेत ही महिला रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये फिरताना दिसत आहे. या काळात तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि काही कर्मचारी केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील आपत्कालीन सेवा, रुग्ण सहायता व्यवस्था आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी असलेल्या शासकीय रुग्णालयात जर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि संबंधितावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.